देश भर में आज रामनवमी का उत्सव बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। रामनवमी के अवसर पर गोंदिया जिले के गोरेगांव और आमगांव तालुका की सीमा पर स्थित मांडू देवी देवस्थान में सामूहिक विवाह समारोह का आयोजन किया गया। इस सामूहिक विवाह समारोह में 135 जोड़ों का विवाह कराया गया। सूर्यदेव मांडू देवी देवस्थान समिति की ओर से पिछले 33 वर्षों से सामूहिक विवाह का आयोजन किया जा रहा है और अब तक 3000 से अधिक जोड़ों की शादी समिति की ओर से कराई जा चुकी है। इतना ही नहीं, इस समिति की ओर से हर जोड़े को बर्तनों के साथ जरूरी सामान भी दिया जाता है। इस समिति के कार्यों को ध्यान में रखते हुए समिति को सामाजिक न्याय विभाग की ओर से फुले शाहू अंबेडकर पुरस्कार से सम्मानित किया गया है। 16 झालेपर्यंत राज्य शासनाने या सामूहिक विवाहाला प्रोत्साहन देत असते। अनेक योजना या सगळ्या सामूहिक विवाह कार्यक्रमाकरता राज्य शासनाच्या आहे। निश्चितच या प्रकारच्या सर्वीकडे या इतक्या मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे ही सरकारची मानसिकता आहे, आमची मानसिकता आहे। निश्चितच एक चांगला उपक्रम विनोद जागृतीच्या माध्यमातून झाला म्हणून मी इथे आज उपस्थित दर्शवली होती। वक्फ बोर्डवर आपण सुद्धा जोर किती वर्षापासून या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो? यावर्षी किती जोडपे विवाहाबद्दल झालेली आहेत? संपूर्ण मध्य भारतामध्ये सर्वात प्रथम आजच्या 33 वर्षापूर्वी श्री सूर्यदेव मांडवदेवी देवस्थान समितीच्या वतीने सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। हा 33वा वर्ष आहे आणि आज 137 नवदंपत्य आज नवीन जीवनामध्ये त्यांच्या या ठिकाणी सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न करण्यात आलेला आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या प्रसंगी ज्या सर्वांचे सहकार्य लाभले त्यांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो। सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। जीवनोपयोगी साहित्य आपण त्यांना वितरित करतो या विवाह सोहळ्यादरम्यान। त्यांना जीवनोपयोगी एक तर मंगळसूत्र, त्यांचे सर्व वस्त्र, भांडे, पंखे वगैरे असे म्हणजे मिळून जे दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी वस्तू असतात अशा वस्तू त्यांना या समितीच्या वतीने त्यांना सप्रेम भेट दिली जाते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आम्ही आकारत नाही आणि अशा प्रकारे मोफत गरिबातल्या गरीब माणसाचे त्यांना त्यांचा वेळ वाचावा, पैसा वाचावा याकरता सातत्याने हा उपक्रम दिवसेंदिवस आपण पाहतो की जोडप्यांची संख्या वाढत आहे आणि एक निश्चितपणे चांगला उपक्रम आज समितीच्या माध्यमातून होत आहे।